2026 याच्यावर मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे. खरं म्हणतं तर नितेशजी राणे इथं आहेत. ते बराच वेळ सभागृहात ते उपस्थित राहावं असं मला वाटतं, पण आज जाणीव करू या बिलाचं महत्व काय आहे हे त्यांच्या उपस्थितीवरून निश्चितपणाने दिसतंय. सभापती महोदय, खरं म्हटलं तर उद्देश व कारणामध्ये जी सुरुवात केलेली आहे की भारताच्या संविधानावर हमी दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचा हक्क हा निरपवाद नाही, तर सार्वजनिक सुव्यवस्था नीतिमत्ताचा वगैरे बऱ्याच ठिकाणी दिल्या. संविधानाची आज भूमिका या बिलाच्या माध्यमातून आपण सांगावं लागते. खरं म्हटलं तर या देशातला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्य काळामध्ये काय घटना होतील, कशा प्रकारचा असलेला सर्वांचा सार्वभौमता राहावी, यातून फार विचारपूर्वक ही घटना बनवली. आणि ही घटना बनवल्यानंतर 144 कोटी जनतेच्या असलेला सर्व धर्माचा, मी नेहमी कधीतरी उल्लेख करतो, हा भारत एक असा देश आहे की अनेक राष्ट्र आहेत, पण तिथं जाती धर्मामध्ये फार कमी जाती आहेत. पण भारतामध्येच इतक्या जाती धर्म आहेत, परंतु एका तिरंग्याखाली एकतेने राहणारा भारत हा जगाला एक वेगळ्या प्रकारचा संदेश देतो. सभापती महोदय, या भारताच्या नंतर घेतले या भारताच्या असलेल्या हा एकतेचं प्रतीक देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा माहिती घेतली तर ज्यांना भारत देशाबद्दल प्रेम होतं, ज्यांना भारतीय म्हणून अभिमान होता, मग तो हिंदू असेल, तो मुस्लिम असेल, तो ख्रिश्चन असेल, तो ईसाई असेल, तो शीख असेल किंवा तो आदिवासी असेल, अनेक लोकांनी या धर्माच्या असलेल्या चौकटी बाजूला ठेवून एकसंघ भारतीयाचा नारा दिला. आज याच भारतामध्ये, याच हिंदुस्थानामध्ये आता धर्मवेद, धर्मवाद निर्माण होतो का, अशा प्रकारची चर्चा किंवा शंका उपस्थित व्हायला लागली. हे अचानक का झालं मला माहीत नाही, परंतु आज मतीपर्यंत एकमेकांच्या सुखदुःखामध्ये, एकमेकांच्या अडीअडचणीला शेजारी राहणारा, तो हिंदू असेल तो मुस्लिमाला मदत करत होता, तो मुस्लिम असेल तो हिंदूला मदत करत होता. हे चित्र आम्ही भारतामध्ये पाहायला लागलेलं होतं. आणि हे चित्र एक अभिमानाचं होतं की देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धा ज्यांना पाकिस्तानामध्ये जायचं नव्हतं, तो मुस्लिम सुद्धा या देशामध्ये राहिला. नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असंख्य मुस्लिमांनी सुद्धा राष्ट्रप्रेम, देशप्रेम, धर्मप्रेम याच्या माध्यमातून अनेक उदाहरणं आहेत की त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि मला वाटतं की सध्याची राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारची जी काही अवस्था निर्माण झालेली आहे, त्याच्या संदर्भामध्ये एक बिल येत आहे. या बिलाचा उद्देश चांगला आहे, पण या बिलाचा उद्देश चांगला असताना अशा प्रकारची या असलेल्या अखंड हिंदुस्थानामध्ये अशा प्रकारचं बिल का येतं, याचा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सभापती महोदय, ज्यावेळा आम्ही संविधानाचा विचार करतो त्यावेळेला मला निश्चितपणाने सांगावं लागतं की संविधानाचा अधिकार हा असताना सुद्धा या संविधानाच्यावर कोण अतिक्रमण करतोय, संविधान बदललं जातं का, काय संविधान बदलल्यानंतर काही बदल होणार का नाही, याच्या पद्धतीची चर्चा देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कधी नव्हती. गेल्या काही वर्षापासून या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली. अनेक वेळा आंदोलनं झाली, अनेक वेळा रस्त्यावर उतरले गेले आणि अनेक वेळेला या देशामध्ये परिवर्तन करण्याची ताकद सुद्धा संविधानाने दाखवून दिलेली आहे. परंतु ही लोकशाही प्रेरित असलेला भारत हा जगाला एक वेगळ्या प्रकारचं प्रेरणा देणार आहे. हल्ली लोकशाहीच राहते का नाही याच्याबद्दल शंका उपस्थित होते. मग सत्तेच्या माध्यमातून आपल्याला हवं अशा प्रकारचं एक काम करून घ्यायचं किंवा सत्तेच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित असं राजकीय फायदा घेतला जातो का, याच्याबद्दलची सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी चर्चा होते. मी म्हणणार नाही
या असलेल्या देशामध्ये मी ताजं उदाहरण एवढंच सांगेन, अनेक चित्रपट बनतात, पण हे चित्रपट पूर्वीच्या असलेल्या ऐतिहासिक पासून वेगवेगळ्या असलेल्या संकल्पनेतून किंवा आताच्या सध्याच्या युगामध्ये सुद्धा अशा प्रकारचे चित्रपट आम्ही बघतो. परंतु इतर राष्ट्रामध्ये एखाद्या व्यक्तीचं स्तोम या इतर राष्ट्रामध्ये एखाद्या असलेल्या विषयाच्या संदर्भामध्ये सातत्याने लोकांच्या मध्ये तशा प्रकारची भावना प्रेरित करण्याच्या संदर्भातली भूमिका घेऊन असे अनेक अशा प्रकारचा हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये लोकांवर सातत्याने काहीतरी हे दाखवण्याचा प्रयत्न करणं, म्हणून आता हिंदी चित्रपटात सुद्धा असे निघत आहेत ज्यातून या असलेल्या भावना या दूषित होतात का काय याचा विचार सुद्धा ह्या बिलामध्ये करणं गरजेचं आहे. मला वाटतं की चित्रपटाला आम्ही सेन्सॉरशिप देतो. या चित्रपटाला सेन्सॉरशिप देत असताना या चित्रपटामध्ये देशाच्या अखंडतेला, सर्व धर्म असलेल्या या संविधानाला की सर्व धर्म असलेल्या एकजुटीला कुठं तडा जाऊन देण्याचे चित्रपट मुद्दाम येतात का याच्या संदर्भामध्ये आपण कायदा फक्त करतोय धर्मांतराचा, पण धर्मांतराच्या कायद्याच्या बरोबरच सलोख्याचा कायदा होणं गरजेचं आहे. आम्ही विषमता पेरणी करतो का, आपण विषमता उभी करतो का याचा सुद्धा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. म्हणून हल्लीच्या चित्रपटामध्ये काही वेळा आम्ही बघतो हे चित्रपट बघितल्यानंतर असं वाटतं की आम्ही याचसाठी देशाचं स्वातंत्र्य घेतलेलं आहे का, आणि जर कोण चुकीचा करत असेल तर त्याच्यावर निश्चितपणाने निर्बंध आले पाहिजे. परंतु चुकीचं व्हावं यासाठी कोण प्रेरित करत असेल तर त्याच्यावर सुद्धा निर्बंध होणं गरजेचं आहे. सभापती महोदय, या बिलामध्ये आपण बरेच विषय घेतलेले आहेत. निश्चितपणाने प्रत्येकाला आपला धर्म हा निश्चितपणाने अभिमानाचा असतो, धर्मावर त्याचं प्रेम असतो, आणि त्या धर्माला कोणीतरी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर तो हा सहन करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं की हल्ली इतकं धर्माचं वाद निर्माण झालेले आहे की पूर्ण देश आणि महाराष्ट्र राज्य सुद्धा अशांत झालेला आहे. नुसतं धर्मांतरावरून किंवा ज्यावर चर्चा करतोय आपण या बिलाच्या माध्यमातून मला काही गोष्टी आणायच्या आहेत. तुम्ही जर प्रामुख्याने बघितलं सभापती महोदय, हल्ली आरक्षणावरून सुद्धा वाद निर्माण होतोय. जनता तीच, कायदे तीच, नियम तेच, धर्म तोच, परंतु तरी सुद्धा हल्ली वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आम्ही राजकीय स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी दिलेली आश्वासनं, दिलेले असलेले मुद्दे यातून ह्या अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. आणि नुसत्या मुस्लिम आणि हिंदू याच्यामध्ये मतभेद झाले नाही. आम्ही राजकीय स्वार्थासाठी आता हिंदूमध्ये सुद्धा जाती जातीमध्ये मतभेद निर्माण झाले. कधी मराठा ओबीसी, कधी मराठा दलित, कधी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हीच जातीच्या भिंती उभी करतोय, अशी लोकशाहीची एक वेगळ्या प्रकारचं आम्ही दृश्य सध्या पाहतोय. म्हणजे आम्हीच उभं करायचं आणि आम्हीच त्याला सावरण्याचा प्रयत्न करायचा, हे दुर्दैवाने मंत्री महोदय या आत्ताच्या ह्याच्यामध्ये यायला लागलेलं आहे. हे आम्ही धोका सांगतोय. राजकारण एक दिवसासाठी होतं आणि आपल्याला फायदा राजकारणामध्ये मताचा किंवा आपल्या फायद्याचा होऊ शकतो, परंतु हे करत असताना सभापती महोदय आज अशा प्रकारचं बिल येण्याच्या संदर्भातली ज्यावेळेला विचार चर्चा होते, पूर्वी पण धर्मांतर कायदा होता, त्या धर्मांतर कायद्याच्या संदर्भातून अनेक त्या ठिकाणी निर्णय सुद्धा झाले, परंतु हे सर्व आणि आम्ही मंत्री महोदय मला सांगतो, आपण काही लोकांचा विवाह झाला, माझी माहिती चुकीची असेल तर तो आंतरजातीय विवाह झाला की त्याला आपण प्रेरित करण्यासाठी काहीतरी आपण सरकारी शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण देत होतो. त्याच्या कुटुंब वस्तू असतील अशा प्रकारच्या सगळ्या साहित्यापासून सगळ्या मदत करण्याचा प्रयत्न करतो. एका बाजूला आंतरजातीय विवाह करण्यासाठी शासन प्रेरित करतं आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्याचं बंधन आणण्याचा प्रयत्न करतो. हा दुभास का व्हायला लागला हल्लीच्या काळामध्ये मला कळलं नाही. सभापती महोदय की आज ज्या पद्धतीने काही विषयावर रोज आम्ही ज्यावेळेला बातम्या बघतो, रोज वेगवेगळ्या प्रकारचे वक्तृत्व बघतो, लोकप्रतिनिधी असावा किंवा शासन असावं
किंवा देशाचे प्रमुख असावे, राज्याचे प्रमुख असावे, ते ज्या वेळा नेतृत्व करतात ते समाजाचे करत नसतात. ते ज्या वेळा नेतृत्व करतात तेव्हा ते देशाचे, राज्याचे आणि त्या भागाचे नेतृत्व करतात. पण ज्या वेळा अशा असलेल्या नेतृत्वाच्या माध्यमातून ज्यावेळेला काही गोष्टीचा उल्लेख होतो आणि त्यामध्येच समाजामध्ये दरी निर्माण होते, हा नुसती सुरुवात आहे. पण भविष्य काळामध्ये वैरसाहेब हा धोका आहे आणि हा धोका वाढत गेला तर त्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होते. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून आपण या असलेल्या कायद्यामध्ये ज्या काही काही मुद्दे मांडलेले आहेत, या मुद्द्यामध्ये आपण व्याख्यामध्ये सांगितलं आमिष, त्याचबरोबर कोणत्याही धार्मिक संस्थेद्वारे, परिसंस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळेस, महाविद्यालयात मोफत शिक्षण देणे, विवाह करण्यास वचन देणे, एखाद्या धर्माचा दुसऱ्या धर्माच्या तुलनेत गौरव करणे, अशा प्रकारचा चर्चा या व्याख्यामध्ये आहे. आपण उद्देश चांगला असेल परंतु हा कायदा एका धर्मापुरता होत नाही. आता आपण जर बघितलं, कदाचित माझा अभ्यास चुकीचा असेल, पण वारकरी संस्था पण आपल्याकडे आहेत. ते सुद्धा धर्माचा त्या ठिकाणी प्रचार करत असतात, शिक्षण देत असतात. आमच्याकडे बरेच वारकरी मंडळ आहेत, मोठमोठे त्या ठिकाणी वारकरी विचाराचे असलेले आमच्याकडं प्रवचन करणारे आमच्याकडं हे आहेत. त्यांनी स्वतःच्या शाळा काढलेल्या आहेत. तिथं लहान मुलांना ते तशा प्रकारचं प्रबोधन करतात, तशा प्रकारचं वाटचाल करण्याच्या संदर्भामधला प्रेरणा करत असतात. आता हा वारकऱ्यांनी सुरू केलेली शिक्षण संस्था किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या संस्था ज्या आहेत, ब्राह्मण समाजाच्या सुद्धा आहेत, ते सुद्धा ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या संस्था करतात, जेणेकरून प्रेरित पुढच्या असलेल्या एका ह्या असलेला पुरोहित या निर्माण व्हावा, वारकरी निर्माण व्हावा, अशा प्रकारचा विचार निश्चितपणाने येत असतो. आता हे करत असताना आपण खरं मी नागपूरमध्ये आपल्याकडे संघ संस्था आहे, जिथं प्रेरणा दिली जाते, जिथं शिस्त लावली जाते किंवा जिथं वेगवेगळ्या प्रकारचे विचार दिले जातात. प्रत्येकाला तो स्वीकारण्याचा अधिकार आहे. काही ठिकाणी मदरसे आहेत, काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मुस्लिम असलेल्या मस्जिदमध्ये अशा प्रकारची प्रबोधन केलं जातं. मग असं आहे की या संस्थेला सुद्धा या चौकटीत तुम्ही बसवणार का, याचा खुलासा होणं गरजेचं आहे. मग तो जर झालं तर या चौकटीमध्ये ते आल्यानंतर मग या बाबतीमध्ये तशा पद्धतीची चौकट तुम्ही तयार करताना हे सुद्धा त्यात येणार का, याचा खुलासा सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण नियम जेव्हा होतो, कायदा जेव्हा होतो, तो कायदा सर्वांना होतो, तो विशिष्ट धर्माला होत नाही. मग कायदा जेव्हा सर्वांना होतो त्यावेळेला निश्चितपणाने त्याचा खुलासा करत असताना आपल्याला या सर्व संदर्भामध्ये मी ज्याचा उल्लेख केला, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे, सगळ्या धर्माचे, अगदी सगळ्या धर्माच्या असलेल्या ठिकाणी विचाराचं देवाणघेण्यासाठी अशा प्रकारच्या धार्मिक संस्था आहेत. त्याचबरोबर संस्थेद्वारे चालवणाऱ्या शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, जे मोफत शिक्षण देत आहेत. याच्या संदर्भातली चौकट करताना ह्या संदर्भात मी नियम हा लागू होणार का, याचा खुलासा करणं गरजेचं आहे. आणि सभापती महोदय, दुसरा विषय आपण दिलेला आहे की जबरदस्ती करण्याच्या या निकषामध्ये आपण काही गोष्टीचा खुलासा केलेला आहे की सामाजिक बहिष्कार टाकण्याचा, दैवी प्रकोप होण्याचा, संबंध वेगळ्या जीवित व यांना गंभीर परिणाम या धमकी देण्याचा प्रयत्न होणे, अशा या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये आपण माझ्या जादूटोणा आला, त्यानंतर तुम्हाला वशीकरण आलं, यामध्ये तुम्हाला मोहिनीकरण आलं, या सर्व गोष्टीचा ह्याच्यात खुलासा होणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या वेळा एखादा सांगतो, कदाचित मी सांगेल मी तिथे का गेलो, मला वश करून नेलं, मला काय समोहित करून नेलं. आता समोहित करून जर मला नेला असेल तर तो कायद्यामध्ये गुन्हा होऊ शकतो का? हो, तो झालो नाही अजून. काय, कारण माझ्या मागं आहे ना इतकं मोठा दैवत आहे, त्यामुळे मला समोहित करण्याचा प्रयत्न झाला तरी ते वाचवत आहे. सभापती महोदय, या सर्व गोष्टीचा सांगताना मी खरं म्हटलं तर जे मुद्दे मांडलेले आहेत, ज्याचा पुढे भविष्य काळामध्ये या कायद्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करताना थोडंसं भविष्य काळामध्ये कदाचित हा विचार कायदा करताना, मी म्हणत नाही हा सार्वजनिक तुम्ही केला असेल, मग विशिष्ट हेतू म्हणून जर आपण हा कायदा केला असेल तर याचा परिणाम नुसता याच्यापुरता मर्यादित राहणार नाही बोयरजी, ह्याचा परिणाम हळूहळू सगळे मी जे उल्लेख करतो त्याच्या होणार आहे. त्यामुळे मग तुम्हाला बुवाबाजीपासून
धर्मगुरूपासून त्यानंतर चर्च असेल वगैरे सगळीकडे फादर, कारण पुढे आपण त्याच्यामध्ये अजून फरक भयंकर लिहिलेला आहे. त्या सर्व गोष्टीच्या माध्यमामध्ये आपण यासाठी लबाडी, बळजबरी, फसवणूक, धर्मांतर, सक्षम प्राधिकरण, आडनावे वगैरे हे सगळं करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि ह्या सर्व संस्थाला आपण कारवाई करण्याच्या संदर्भातला हा कायदा करतोय. माझा अजून एक प्रश्न असा आहे की आपण या संस्थेचं पहिलं ऑडिट करावं लागेल. जेवढ्या लोकांना पूर्वी परवानगी दिल्या त्यावेळेला हा कायदा नव्हता. आता तुम्ही या लोकांना परवानगी दिलेल्या आहेत का? काय बेकायदेशीर चालू आहेत? या संस्था ज्यावेळेला परवानगी, मग आपल्याला कायदा करावा लागेल की कोणत्याही अशा प्रकारची सामाजिक संस्था, कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम करणाऱ्या संघटना असतील, धर्मदायी संघटना असतील, धार्मिक संघटना असतील, अनाथाश्रम असेल, वृद्धाश्रम असेल, रुग्णालय असतील, अशा सर्व संघटनेच्या संदर्भामध्ये विदाउट परवानगी कोणालाही असं कार्य करता येणार नाही. यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी नियमावली करावं लागणार आहे. आणि मग ती नियमावली केली तर कुठेतरी याच्यावर तरी बंधन येईल. आणि या बंधनीच्या बाबतीमध्ये आपण याच्या त्या ठिकाणी निश्चितपणाने करावे गरजेचं आहे. सामूहिक धर्मांतराचा विषय आपण घेतलेला आहे. मला माहिती आहे की पूर्वीच्या वेळेला काही लोक अशी आमिष दाखवतात, लोकसंख्या वाढावी म्हणून सुद्धा प्रलोभन दिलं जातं काही राष्ट्रामध्ये. ज्या राष्ट्राची लोकसंख्या कमी आहे तिला वाढावी म्हणून सांगतात. सभापती महोदय, आपल्याला मी सांगू इच्छितो की काही ठिकाणी आता मागे आपण बघितलं असतं तर बरेच लोक ख्रिश्चन समाजामध्ये त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला गेला मध्यंतरीच्या काळामध्ये. या महाराष्ट्रात सुद्धा झाला की त्या ठिकाणी येऊन ख्रिश्चन समाजाचे लोक सांगायचे की आमच्या धर्मामध्ये आल्याने आम्ही, मग काही आमिष दाखवायची, काय असं करायचं, अशी चर्चा झाली. वेगवेगळ्या प्रकारच्या धर्माची लोक सुद्धा तिथे येतात आणि तशा प्रकारची चर्चा करतायत. आणि त्यामुळे ह्या असलेल्या सगळ्या ह्याच्यातून स्वखुशीने गेला तर तो स्वखुशीने गेलेला माणूस असेल त्याला ह्याच्यातून सूट आहे का? आणि स्वखुशीने गेला नसेल, त्यांनी जबरदस्ती केला म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करणार आहे का? ह्या सर्वाचा खुलासा व्यवस्थितपणे होणं गरजेचं आहे. आता अल्पवयीन याचा अर्थ 18 वर्ष वयाखालील व्यक्ती. आता तुम्ही मला परत कालच्या गोष्टीवर जाऊ नका. तुम्ही ज्यावेळेला एखादा कायदा करताना त्या कायद्याचं रक्षण करणारा अधिकारी, ती यंत्रणा सक्षम आहे का ती पहिलं बघा. ही भ्रष्टाचाराने एवढी पोखरलेली आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं 3 मुली अल्पवयीन होती. जे आपण बोलतो ना लव जिहाद वगैरे, हा सगळा विषय जो आहे, लोकांना असं संभ्रम होतं की हा कायदा फक्त आमच्या धर्मापुरता आहे का? हा पहिला तुम्हाला दूर करावा लागेल. म्हणजे विशिष्ट धर्माच्या लोकांनी विशिष्ट धर्माची मुलगी नेली किंवा विशिष्ट धर्माच्या मुलीला विशिष्ट धर्माच्या मुलाने नेलं की त्याचा जो वाद निर्माण होतोय, याच्या संदर्भामध्ये सरकारच्या वतीने स्पष्टीकरण करणं फार गरजेचं आहे. मी काल तुम्हाला सांगितलं होतं 2 धर्माच्या मधल्या जाते, फक्त मुस्लिमच असा नाही आहे, दलित पण आहे, मराठा पण आहे, यात पण वाद होतो. आणि या सर्व गोष्टीमध्ये पोलीस यंत्रणेकडे तक्रार केल्यानंतर ती तक्रार घेतली जात नसेल, 5-5 दिवस ती तक्रार करण्याची, माझ्याकडे FIR पण आहे, कालपासून ठेवलेलं आहे, पण ती तक्रार केल्यानंतर पोलिसच त्यांना सहकार्य करत असेल दुर्दैवाने. आणि हे ज्यावेळेला होतं मग तुम्ही हे कायदे करून करणार काय? त्यांना तुम्ही जबाबदार धरणार आहात का? जर तक्रार करण्यासाठी जसा ॲट्रॉसिटीचा कायदा आपला आहे, ॲट्रॉसिटी दाखल केल्यानंतर लगेच त्याची कारवाई केली पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या आणि केंद्राच्या आदेशाप्रमाणे FIR हा नोंदवलाच पाहिजे. पण तरीसुद्धा FIR नोंदवत नाही, तक्रार घेत नाही. तो आई वडील बिचारा आपली मुलगी गेले म्हणून हवालदिल होतो, सगळीकडे पळतो, पण त्याला न्याय कुठं मिळत नसेल. मग तो न्याय मिळत नसेल तर तो मागतो. मग तुम्ही हे अल्पवयीन कायदे वगैरे जे केलेले आहेत, फूस लावून मुलीला नेणं, धर्मांतर करणं वगैरे, हे ते कायदे आहेत, हे फक्त कागदावर राहतात. मग त्यामध्ये सुद्धा तुम्ही एक क्लॉज करावा लागेल. ज्या अधिकारी किंवा जी लोक अशा प्रकारचा दुर्लक्षितपणा करतील, तुम्ही लिहिलेलं आहे पुढे, अशा प्रकारचं काम करणारा धर्मगुरू, अशा प्रकारचा काम करणारा त्यांचा फादर असेल, अशा प्रकारचा काम करणारा एखादा विवाह लावून देणारा यंत्रणा असेल, किंवा तुमच्याकडे नोंदणी करून विवाह करणारे असतील, किंवा अशा प्रकारचं नाव करणारा पुरोहित असेल, या सर्व गोष्टीला तुम्ही त्यांना जबाबदार धरणार. तशाच पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये जर दुर्लक्षितपणा केला तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार का? याचा सुद्धा सभापती महोदय खुलासा
करणं फार गरजेचं आहे. तर करणारा तो सर्व धर्माचा आहे का कायदा, पुन्हा असं निर्माण केलं आणि गेल्या काही महिन्यापासून चाललेलं आहे. काही लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये तशा प्रकारचे भडकाऊ भाषणं करतात, माणसांना पेटवतायत. मताच्या राजकारणासाठी या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्र आम्ही म्हणतो, पण मताच्या राजकारणासाठी ज्या पद्धतीने या देशात आणि महाराष्ट्रामध्ये आता चाललेला आहे ना, हा वेगळ्या पद्धतीने अजेंडा येतो. माझा आरोप आहे आणि आरोप सत्य आहे. हा वेगळ्या पद्धतीने अजेंडा येतो जो समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. एका समाजाला वाटतं मी असुरक्षित आहे, हे कधीच नव्हतं. काही लोक म्हणतात इथून जावा, तुम्ही पाकिस्तानात निघून जावा. काही लोक बोलतात तुम्ही पाकिस्तानातून इकडे निघून जावा. या देशाचे नागरिक आहे, त्यांचा दोष आहे. सभापती महोदय, म्हणून धर्मांतर कायद्याच्या बाबतीमधला निर्मांतर करताना आपण तो सर्व समाजाचा आहे का याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला निर्णय घेणं फार गरजेचं आहे. आणि जे कोण अशा प्रकारचं वातावरण दूषित करत असेल, तो कोणत्याही समाजाचा असो, मुस्लिम समाजाचा असो, मराठा समाजाचा असो, हिंदू समाजाचा असो, ख्रिश्चन समाजाचा असो, जो तो कुठलाही लोकप्रतिनिधी असो किंवा कोण असो, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे का? का आपला हा कायदा करायचा आणि हा कायद्याच्या चौकटीमध्ये फक्त काही लोकांनाच फक्त डांबण्याचा प्रयत्न होतोय, याच्या संदर्भामधला खुलासा किंवा ह्याच्यामध्ये ती तरतूद करणं गरजेचं आहे ना. तुम्ही फक्त संबंधित असलेल्या यंत्रणेला जबाबदार पकडता, पण त्या यंत्रणेचा कायद्याचा फायदा घेऊन जो कोणी अशा प्रकारची अशांतता निर्माण करत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका सुद्धा धाडस या सरकारने दाखवला पाहिजे ना. कारण काही महिन्यापासून जे आम्ही बघतोय त्या संदर्भामध्ये खुलासा संदर्भात हो गरजेचं आहे. बेकायदेशीर धर्मांतर याचा अर्थ दाखवून जबरदस्ती करणे, फसवणूक करणे, बळजबरी करणे, दिशाभूल करणे, धमकी देणे, गैरव्याजी टाकून प्रभाव टाकणे, धर्मांतर करणे, हे ठरवणार कोण आहे? हे ठरवण्याची व्याख्या तुम्ही अजूनपर्यंत स्पष्ट केली नाही. हे केलेला ठरवणार कोण याच्या संदर्भामध्ये आपण निर्णय देणं फार गरजेचं आहे. सभापती महोदय, या असलेल्या खंड क मध्ये नमूद केलेल्या कृती कोणतीही कृती वापरून किंवा अवलंबून विधीपूर्व विवाह करून किंवा विवाहाच्या स्वरूपातील नातेसंबंध प्रस्थापित करून किंवा विवाहास वचन देऊन एकतर प्रत्यक्ष अन्य प्रकारे धर्मांतर करणार नाही, याचा धर्मांतर करण्याचा मी फार बोलत नाही. परवाच्या दिवशी तुमच्या या राज्यातल्या 2 आमदारांमध्ये झुंपली, या राज्यातल्या 2 आमदारांमध्ये झुंपली. कशावरून झुंपली? काही लोकांनी एका आमदारावर मोर्चा काढला की एका विशिष्ट समाजाला तो आमदार मदत करतोय, आणि त्याच्या विरुद्ध दुसऱ्या आमदारांनी स्टेटमेंट दिली. तिथे 2 आमदार गेले, तिथं भडकाऊ भाषण झालं आणि भाषण भडकाऊ झाल्यानंतर तिथं वातावरण दूषित झालं. आणि वातावरण इतकं दूषित झालं होतं, आणि ते आमचे नव्हते पक्षाचे, आपल्याच सगळ्या पक्षाचेच आमदार होते. म्हणजे एका पक्षाच्या आमदारांनी भाग घेतला नसेल, पण तो त्याला कुठेतरी प्रेरित करतोय, मदत करतोय, आणि त्याच्या घरावर मोर्चा निघाला. म्हणजे या संदर्भामध्ये हे जे आम्ही काही दिवसामध्ये पाहिलं, आमच्यातला कोणी जर केला असता तर लगेच त्याच्यावर गुन्हे, त्याच्यावर कारवाई, त्याच्यावर लगेच हे केलं असतं, फार मोर्चा असा नसता निघाला. पण असो, पण या संदर्भामध्ये तो आहे खरं भाऊ. आता जाती धर्मावर जायचं नाही, पण त्या ती मुलगी कुठल्या जातीची, तो मुलगा कुठल्या जातीचा, या सर्व गोष्टीचा एक आहे. तुम्ही अशा ठिकाणी हा PI पाठवा, कायदा सुव्यवस्था टाकून टाकेल, तो गुन्हाच करून घेणार नाही. तर त्या आणि हे झालं 3 आमदारांमध्ये झालंय, तुम्हाला माहिती आहे. बरेच लोक म्हणतात की सांगू ना, त्यांना माहिती आहे. नगरमध्ये घटना घडली, आता कळलं. तर या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घटना घडल्या आणि त्याच्याच संदर्भामध्ये या ठिकाणी, आणि खरं आहे पोलीस सहकार्य करतात या सगळ्या गोष्टीला. काही आपल्याला मिळालं की सरळ सांगतात ठीक आहे, काय चाललंय चालून द्या, आणि नंतर मग ज्यावेळेला प्रकार वाढतो त्यावेळेला त्याच्यावर निश्चितपणाने हे करण्यात येतं. आता केवळ 4 नंबर, केवळ बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रयोजनासाठी केलेला विवाह शून्यवत व निरर्थक असणे, या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये सुद्धा आपण जर गेलो, या असलेल्या बेकायदेशीर असलेल्या विवाहाच्या प्रॉब्लेम, आणि खरी गोष्ट आहे याच्यावर कडक कायदा झाला पाहिजे.
की फक्त धर्मांतर करण्यासाठी लग्न विवाह करायचा किंवा फायदा घेण्यासाठी धर्मांतर करायचं, हा जो नवीन एक पायंडा पडलेला आहे त्याला बंधन केलं पाहिजे, याचा निश्चितपणाने आम्ही समर्थन करू. कारण ही वस्तुस्थिती आहे की धर्माच्या असलेल्या सुविधा घेण्यासाठी काही लोक धर्मांतर करून घेतात, काही लोक त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात. आणि बेकायदेशीर धर्मांतर करण्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला निर्णय होतो आणि त्यावर न्यायालयाने सुद्धा लगेच निर्णय देणं गरजेचं आहे. आपण काय करतो, याचिका दाखल केल्यानंतर त्याचा निकाल लागेपर्यंत त्या असलेला, आणि त्याला जी आपण परत त्याच्यात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची झालेली जी गोष्ट आहे, धर्मांतराच्या बाबतीमधली झालेली गोष्ट असते, एखादी पीडित ज्यावेळेला त्या ठिकाणी येते तिला आई वडील किंवा त्याचे कुटुंब स्वीकारत नाही. तुम्ही सांगितलंय की त्यांना त्यांची आपण व्यवस्था पर्यायी व्यवस्था करू. ह्या पर्यायी व्यवस्था काय करणार, त्यांना कशा प्रकारचे संरक्षण करणार, त्याला कशा प्रकारचा न्याय देणार, याचा फार महत्त्वाचा मुद्दा हा तुमच्या माध्यमातून इथं येणार गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही सांगितलेलं आहे बेकायदेशीर धर्म 5 नंबरमध्ये जे काय मुद्दे टाकलेले आहेत त्यामध्ये निश्चितपणाने त्याचं आम्ही समर्थन करू. चांगला निर्णय. बेकायदेशीर धर्मांतरामुळे झालेल्या विवाहातून एखाद्या विवाहाच्या स्वरूपात नातेसंबंध जन्मलेले कोणतेही बालक असेल, विवाहपूर्वी विवाहाच्या नातेसंबंध पुरुषाच्या आईचा धर्माचे झालेले अन्याय करण्यात हे सगळे तुमचे नियम जे 5चे आहे ते निश्चितपणाने या ठिकाणी मानण्याच्या संदर्भातून आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी समर्थन करू. मी 8 मध्ये तुम्ही दिलेला आहे, परत त्या विषयावर येतो. 8 मध्ये खरं म्हटलं तर हा कायदा सुव्यवस्था आणि सगळं धर्मांतराचा वाद जो असतो ना, जो पहिला कुठं जातो तो पोलीस स्टेशनला जातो. आणि या पोलीस स्टेशनमध्ये ज्या वेळेला आपण जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या जबाबदारीवर पोलिसांनी त्याप्रमाणे अहवाल करणं गरजेचं आहे, त्याच्या संदर्भात कारवाई करणं गरजेचं आहे. मग या असलेल्या अंमलबजावणीमध्ये जो कोणी एखादा पोलीस यंत्रणेतला माणूस निष्काळजीपणा करेल त्याला जबाबदार धरून तुम्ही बाकीच्यांना 1 लाख रुपयाने दंड वगैरे सगळे लावलेले आहे, 7 वर्षाची कारावास दिलेला आहे, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या संदर्भातून निर्णय घेणं फार गरजेचं आहे. तशा प्रकारचं आपण निर्णय घ्यावा ही आमची सूचना आहे. राज्य शासनाच्या असलेल्या विचाराला आपण 11 मध्ये लिहिलेला आहे. ज्या कृत्यामध्ये अपघात घडतो त्या प्रत्यक्ष जी व्यक्ती करते ती प्रत्येक व्यक्ती, जी व्यक्ती अपराध करण्यासाठी सहाय्यभूत करणे, याच्या प्रयोजन करण्यासाठी कृत्य करणे, ती व्यक्ती अपराध करण्याच्या इतर व्यक्तीस मदत करणे, अप्रेरणा देते, जी व्यक्ती अपराध करण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तीला सल्ला देते, अशी कोणती व्यक्ती. आता ही व्याख्या सल्ल्याची जरा मला थोडीशी अडचणीची वाटते. म्हणजे एखादा तुमच्याकडे आता आमदार म्हणून हेमंत पाटलांकडे कोण गेला, त्यांनी एखाद्या वेळेला सांगितलं अरे असं आहे, कोणी आलं तर आपण हँडल करतो ना, तो परत त्यांनी सांगितलं नाही मी यांच्याकडे गेलो होतो त्यांना पण अपराधी करा. तर दुर्दैवाने सभापती महोदय या असलेल्या कायद्याच्या चौकटीमध्ये तो सुद्धा गुन्हेगार ठरू शकतो. म्हणून याची सुद्धा व्यवस्थितपणे, आणि राजकीय सुद्धा याच्यात गुन्हेगार ठरू शकतो, राजकीय गुन्हेगार सुद्धा ठरू शकतात. हा, कारण एखाद्याला अडकवायचं झालं तर याचा उपयोग सुद्धा केला जाऊ शकतो की तुम्ही त्यांना सल्ला दिला होता, तुम्ही त्यांना मदत केली होती आणि ती मदत करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली. तर या विधिमंडळातला, मी खरं सगळेच करतात असं म्हणणं आहे, बरेच लोक अडचणीत येतील. कारण पहिल्या प्रथम जो एखादा माणूस येतो तो माझ्याकडे असेल, तुमच्याकडे असेल किंवा प्रशासकीय माणसाकडे जात असेल, यंत्रणेकडे जात असेल, मला यातून मदत करा, त्यावेळेला त्याला सांगितलं जात असेल थोडं पुरतं नाही बघतो त्याला करतो म्हणून, तर तो करतो म्हणला म्हणून तो दोषी होईल का, याच्या संदर्भातला सुद्धा निर्णय फार गोष्टीची आहे. आणि म्हणून मी पृष्ठांकत करते, सांक्षत करतो, कोणती व्यक्ती ही अप्रेरणा देणं आहे. आता यामध्ये सगळे समाजाचे येतील ना, म्हणजे मौलवी पण येतील, पुरोहित पण येतील आणि A to Z येतील. आणि ह्या बाबतीमध्ये तो तुम्हाला आत्ता हे विस्तृत करताना सगळं सांगावं लागेल. कारण एका धर्माला वाटतं की हा कायदा आमच्यासाठीच केला जातो, म्हणून तो सांगणं गरजेचं असल्यामुळे हा कायद्याचं तुम्हाला विस्तृतपणे विश्लेषण करणं गरजेचं आहे, ज्याचा काल मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आणि ते प्रसिद्ध करणं गरजेचं असल्यामुळे समाजामध्ये एक स्थिरता निर्माण होऊ शकते, त्याची काळजी आपण सगळ्यांनी करायची. आणि या कोणत्याही अपराध या असलेल्या गोष्टीमध्ये आता राज्य शासनाने बेकायदेशीर धर्मांतर बळी पडलेल्या व्यक्तींना विहित करण्यात येईल असे पुनर्वसन सहाय्य करणे
हा तुमचा 16चा जो विषय आहे याचा खुलासा करणं गरजेचं आहे. कारण सहाय्य आपण नक्की काय करता याच्या संदर्भामध्ये आपण सगळं सांगणं गरजेचं आहे. मी आपल्याला या सर्व गोष्टीतून एवढंच सांगतो की आपण हा बिल आणलेला आहे. या बिलाच्या संदर्भातून सूचना आम्ही मांडलेल्या आहेत. त्या मांडताना हा बिल एका धर्माविरुद्ध नाही, एका व्यक्तीविरुद्ध नाही, विशिष्ट समाजाविरुद्ध नाही, हे दाखवणं फार गरजेचं आहे. आणि ते दाखवत असताना मी परत सांगतो, या अशा प्रकारचा कायदा सुव्यवस्था निर्माण करणारे जे कोणी असतील त्यांच्यासुद्धा कारवाई करण्याची धाडस दाखवा. आम्ही काय करतोय, राजकीय फायद्यासाठी मी परत त्या मुद्द्यावर होतो ज्यातून महाराष्ट्र अशांत होतोय. आम्ही कुठल्या जाती धर्माचं समर्थन करत नाही, परंतु ज्यावेळेला आम्ही हे कायदे करतो त्या कायद्याचा धाक दाखवून कोणतरी राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सर्वात मोठं दुर्दैव असेल आणि ते एकमताने सार्वभौमतेला धोका देणार असेल. आणि हे तुम्ही बघताय कोण कशाही प्रकारची भाषणं करतं, कोण कशाही प्रकारचं वक्तृत्व करतं. मला वाटतं त्याला तरी शेवटी सरकार आहे ना, पोलीस यंत्रणा आहे, डिपार्टमेंट आहे, कारवाई ते करतील ना. आम्ही का जातो तिथे? आम्ही कशाला लोकांना त्या ठिकाणी पेटवून देतो? आणि आत्ताचा युवक वर्ग भावनिक एवढा मोठा, एवढा भावनिक आहे की तरी टाचणी जरी पडली तरी तो अख्खा विभाग पेटून जातो. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून समाजामध्ये जी काय आता दरी निर्माण केलेली आहे ना ती मिटवायची असेल तर मला वाटतं की आपण त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने काळजी करणं गरजेचं आहे. म्हणून माझी विनंती आहे सरकारला की या कायद्याचं आपण अंमलबजावणी कराल, पण ती करत असताना जे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, या विचाराचा महाराष्ट्र म्हणून आमचा हा महाराष्ट्र ओळखला जातो, तो काही वर्षापासून हा महाराष्ट्र हा वेगळ्या प्रकारे नेण्याचा प्रयत्न होतोय आणि तो या कायद्याच्या रूपांतरण होऊ नये एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि केलेल्या सूचनेचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. धन्यवाद. हेमंत पाटील साहेब.